कोण नाही बसणार. नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आम्ही निघालोय मुंबईला परतीचा प्रवास. आणि पाय सुटत नव्हते कारण की आम्हाला 13 दिवस झाले गणपतीला येऊन गावी. आणि 13 दिवसानंतर आम्ही निघतो आता मुंबईला. सोबत दादा आहे, दोघं आलो, दोघं परत आम्ही जातोय आता मुंबईला. पाय निघत नव्हते आमचे, पण काय करणार, शेवटीला जावं तर लागतंच ना दादा, कारण की कामधंदा आहे मुंबईला. आता परत नवरात्रीला येऊ गावी. मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत. 5:30ची पहिली बस आहे अडिवरेपासून स्टँडवरून, तर ती पकडायची आहे बस. आणि रत्नागिरी स्टेशनपासून 8ची ट्रेन आहे, इंदोरची ट्रेन आहे ना, इंदोर ट्रेन आहे. ती वसईला 3:10ला पोचते आणि तीच पहिली पकडायची आहे कुठच्याही परिस्थितीत. आणि त्याच्यानंतर 9ची एक ट्रेन आहे, ती पण वसईलाच किती 5 वाजता पोहोचेल ना दादा. हां, 5चा टायमिंग आहे तिचा. 9ची रत्नागिरीवरून आहे. पण 8ची ट्रेन कुठच्याही परिस्थितीत पकडायची, कारण की दादाला परत नाईटला जायचं आहे कामाला. सो मित्रांनो, गर्दी किती असेल सांगू शकत नाही, कारण की आज 6 तारीख आहे, अनंत चतुर्थी आहे, गणपती विसर्जन आहेत. पण सांगता येत नाही गर्दी किती असेल किती नाही, ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो मित्रांनो, अजून 5:30ला 10 मिनटं आहेत, बस येईल आता. सो चला आता मुंबईला परत. हां, गावी सुखाचे क्षण संपले, आता मुंबईला परतीचा प्रवास. चला मित्रांनो, तुमचा मी जास्त वेळ घेत नाही. आजच्या ह्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. महाकाली देवीचा आणि भगवती आईचा आपण आशीर्वाद घेतलेला आहे आणि वंदन केलेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थाने आमची ह्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. अडिवरे वाडापेठ आणि समोर आहे महाकाली मंदिर, श्री महाकाली देवस्थान अडिवरे वाडापेठ. आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपला हा प्रवास सुखाचा होणार आहे. अजून बस नाही आली आणि एकदम अंधार, अजून उजळला नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो रत्नागिरी स्टेशनला आणि गर्दी देखील भरपूर आहे. 8ची ट्रेन पकडायची, लेट झाले. आम्ही पोहोचलो होतो 5:30ला, बस पकडा, मग बस का आली नाही. आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर पकडून आलो. हे बघा गर्दी बघा. प्लॅटफॉर्म मध्ये आज बदल केला आहे. ही गाडी आज प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जनरल डबे 2 आहेत, मागे आणि पुढे 2 आहेत. ध्यान दीजिए, कोचोवेली से आने वाली इंदौर को जाने वाली 2093 9 वाजलेत आणि आता ट्रेन आली आहे. 8चा टायमिंग आहे रत्नागिरीचा आणि ट्रेन आत्ता आली आहे. आता पुढे काय माहिती, कुठे चिपळूणला, रोहे आणि पनवेल हे 3 स्टॉप आहेत. तिथे काय माहिती टायमावरती पोचते की नाही, बघूया आता. आणि गर्दी म्हटलं की भरपूर आहे गर्दी. चिपळूणला तर भरपूर माणसं चढतील, आता रत्नागिरीला तर थोडीफार चढतीलच माणसं. दादा पटपट चढ, जागा अडव मला पण. डायरेक्ट चालता ट्रेनमध्ये बसलो, पटकन सीट पण भेटली बघा विंडो बसायला. दादा इकडे बसलाय. हाय, ट्रेन खाली आहे, बघूया आता. त्याला दे बाबा, त्याला दे वडापाव. खाली आहे ना. आम्ही मागचा डबा नाही पकडला, पुढचा डबा पकडलाय. स्टार्टिंग जेव्हा प्लॅटफॉर्मला झाली, ट्रेन स्लो झाली, चालत्या ट्रेनमध्ये पकडला. गरमागरम मिळेल का एकदम. आता इथे बघ, तू घे, तू खा, तू खा, मी नंतर खातो. मग घे ना, मला नको आहे वडापाव.
मला नको तू खा. खायला आपणच पहिलं चढलो. हा अरे हो अभी चढ़ेंगे ना. वड़ा पाव वड़ा पाव वड़ा पाव वड़ा पाव दे वड़ा पाव वड़ा पाव. हे माझी जागा हा ठेव. पुढे पुढे कोण हळूहळू खाली आहे खाली आहे. अरे कोण नाही बसतो. अरे बस तू तिकडे. तो मित्रांनो आता झाले ट्रेन फुल. खाली होती भरपूर. आता चिपळूणला माहिती नाही किती फुल होईल. माझ्या मते चिपळूणला फुल होऊन जाईल ट्रेन. एक मिनिट. हा बस आहे नाही. अरे साईडला हो ना. बॅक साईडला करा जरा. पाणी अच्छा. चला उतरलेलो आहे फायनली. तिकडे आहे की चायला आयला पावसाने दिलं बा आपल्याला दर्शन. हा बा इकडनं आहे ना. तिकडे गर्दी आहे रे. इकडनं चल ना पटकन जाऊ. आला पावसाने दर्शन दिले. आपण आता घरी पोहोचलेलो आहे मुंबईला बोरिवलीत. अक्षरशः खूप थकलोय कारण की 12 तासाचा प्रवास झालाय. सकाळी 5:30 वाजता घर सोडलेलं आणि आता देखील 5:30 वाजलेले आहेत घरी पोहोचायला. पण हा प्रवास जाणवला मित्रांनो. गावी जेव्हा गेलो तेव्हा प्रवास काही जाणवला नाही. एकदम एक्साइटमेंट होतो, एकदम आनंद होता. पण यायच्या टायमाला काय विचारू नका मित्रांनो कसा प्रवास केला माझं मला माहिती. सकाळी ट्रेनला उशीर झाला रत्नागिरीला यायला. मला असं वाटलं की आता घरी पोहोचायला देखील उशीर होणार. काय खरं नाही आज.
पण नाही, गाडी ऑन टाइम आली वसईला. 3:10चा टायमिंग आहे, बरोबर टायमावरती आली. सकाळी रत्नागिरीला, चिपळूणला आणि रोह्याला उशीर झाला, पण वसईला गाडी ऑन टाइम आली. रत्नागिरीला गाडी आली 8चा टायमिंग होता, 9 वाजता आली गाडी. चिपळूणला 1.5 तास उशीर झाला. 9चा टायमिंग होता चिपळूणचा, पण चिपळूणला पोहोचली 10:30 वाजता. त्याच्यानंतर रोहाला अर्धा तास उशीर झाला. 12चा टायमिंग होता, रोहा 12:30ला पोहोचली. त्याच्यानंतर पनवेल आणि वसई ऑन टाइम ट्रेन होती, बरोबर 3:10ला वसईला पोहोचली. सो मित्रांनो, प्रवास चांगला झाला. गर्दी एवढी फार नव्हती, पण होता ठीकठाक. विंडो सीट भेटली आम्हाला बसायला, मजा आली. सो मित्रांनो, ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, आता उद्यापासून आता कामाची सुरुवात. बघूया आता नवरात्रीला जाणार आहे गावी. सो बघूया आता नवरात्रीचं कसं काय. आता गणपतीला एवढ्या सुट्ट्या झाल्या, नवरात्रीचं बघू, ऍडजस्ट करू काहीतरी. चला, टाटा आणि बाय बाय. आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.